तुमचं अभिनंदन. धन्यवाद. आणि डोळे पाणवलेले तुमचे. खरं तर आजचा दिवस किती मोठा आहे. राजघराण्यातून तुम्ही येता आणि अत्यंत सुसंस्कृत देवेंद्र फडणवीस यांचे अगदी जवळचे मानले जातात. आजचा दिवस किती मोठा आहे तुमच्या? हे फार महत्त्वाचा आयुष्यामधला एक मोठा दिवस आहे. आयुष्यामध्ये आपण काम करत असताना कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये काय आपल्याला फळ मिळेल किंवा काय जागा मिळेल हे आपल्या हातात नसतं. प्रयत्न आपलं काम असतं. मागच्या काळामध्ये मागच्या 5 टर्ममध्ये भारतीय जनता पार्टी ही लोकांपर्यंत आम्ही पोचवली आणि मागच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये मोठे कामं खूप झाले. मागच्या या महायुतीच्या सरकारमध्ये देखील खूप कामं झाले आणि नरेंद्र मोदी साहेब असले त्यांची पहिली सभा ही धुळ्याला झाली होती आणि तिथूनच त्यांनी जे एक हे सेफ हे सांगितचा नारा दिला तो महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत पोचला आणि एकतर्फी म्हणजे जवळपास 2/3 बहुमत हे महायुती भाजप-प्रणित महायुतीला मिळालेलं आहे. आणि मग जबाबदारी खूप वाढलेली. हे मी माझं भाग्य आणि सौभाग्य समजतो की या सरकारमध्ये मान्य बावनकुळे साहेबांचा फोन आला त्यावेळेस 1 मिनटं सुन्न झालो की काय झालं. आणि देवेंद्र फडणवीस साहेब सारख्या एक अभ्यासू जाणकार नेत्याच्या नेतृत्वामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. खरं तर जितका आनंद होतो आहे खूप आनंद होतो आहे त्याचबरोबर खूप जबाबदारीची जाणीव देखील होते. आणि आयुष्यामध्ये ही संधी आपल्या राज्याची आपल्या देशाची सेवेची संधी मिळाली याच्या माध्यमातून जे जे काय करता येईल. आणि शेवटी पदं येतील जातील, माणसं येतील आणि जातील, पण आपण या कामामध्ये आपण या पदावर असताना काय कामं केले हे आयुष्यामध्ये लक्षात राहणारे आणि सामान्य लोकांच्या जीवनाला स्पर्श करणारे कामं आपल्या माध्यमातून झाले पाहिजे. आणि तोच प्रयत्न हा राहणार. मी जेव्हा नावं पाहत होतो एक चांगली टीम सगळ्या भागातली सगळ्या लोकातली सगळ्या क्षेत्रातली एक बॅलन्स टीम याच्या माध्यमातून निवडली आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबसारखं एक मोठं नेतं विश्वाचे नेते यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा एक वेगळा अनुभव हा मिळणार आहे. एवढाच मनामध्ये की हा सोहळा झाल्यानंतर जी काय सेवाची संधी मिळेल या महाराष्ट्रामध्ये समर्पित भावनेने आमची टीम सेवा करेल असा विश्वास या निमित्ताने रोहिओ पण तुमच्याकडे नाही. खातं मिळणार का नाही मत मिळणार का नाही आपल्या हातात नसतं. ते शेवटी ज्यांचा अधिकार आहे ते योग्य असा निर्णय घेतील आपल्या क्षमतेप्रमाणे. पण जेही मिळालं शेवटी खातं कोणतं मिळालं याच्यापेक्षा तुम्ही कसं काम करतात याला महत्त्व आहे. आणि पर्यटन खात्यामध्ये सुद्धा त्या काळामध्ये रोजगार हमीमध्ये सुद्धा एक नवीन योजना देण्याचं काम मी केलं आणि मला आनंद आहे की जी संधी मिळाली त्याचं सोनं मी नक्कीच करेल. सेवा मी करण्याचा प्रयत्न करेल. बावनकुळेंचा फोन झालेला आहे. देवेंद्र फडणवीसांशी काही बोलणं झालं? देवेंद्र फडणवीस साहेबांनाही मी फोन लावला आणि त्यांचे देखील आभार व्यक्त केलं आणि नक्कीच त्यांनाही आश्वासित केलं की त्यांच्या अपेक्षेपेक्षा सुंदर काम मी करेल. धन्यवाद. एकच मिनिट एक छोटासा